राज्यात नुकतंच नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडलं, पण प्रचार आणि मतदान या काळात राज्यात सिंधुदुर्ग चर्चेत होतं. याचं कारण राणेबंधू. शिवसेना, शिंदे गट आणि भाजप या महायुतीतल्या पक्षात वाद असल्याचं कोकणात पाहायला मिळालं. त्यामुळे नारायण राणेंचे पुत्र नितेश आणि निलेश हेच एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. पण या राणेबंधूंना सल्ला देण्यासाठी अजित पवारांचा पुतण्या समोर आलाय. आमदार रोहित पवार यांनी राणेबंधूंना मोलाचा सल्ला देणारी एक पोस्ट केली आहे. रोहित यांनी राणेबंधूंच्या वादावर भाष्य करत भाजपच्या रणनीतीवर टोला लगावलाय. काय आहे ही पोस्ट, ज्यात रोहित पवारांनी राणेबंधूंना वाद मिटवण्याचं आवाहन केलंय? पाहूया. राणेबंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे राणे कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य वाटत नाही. भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं, वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो, हे आम्ही अगदी जवळून बघितलंय. राणेबंधूंनी कुटुंबात भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखून तसंच दुसऱ्याचं महत्व कमी करणं ही भाजपची रणनीती समजून त्या जाळ्यात न अडकता आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकला पाहिजे, अशी पोस्ट करत रोहित पवारांनी भाजपला सुनावलंय. यावर अजून राणेबंधू किंवा स्वतः नारायण राणे यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रोहित पवारांच्या या पोस्टमधून भाजपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याची खदखद व्यक्त होत असल्याचं बोललं जात आहे. तसंच विरोधक असूनही सुसंस्कृत राजकारणाचं उदाहरण रोहित यांच्या पोस्टकडे पाहिलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.